पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला नोटीस बजावलेली आहे। जबाब नोंदवण्यासाठी नोटीस बजावल्याची माहिती समोर येते। पण पूजा खेडकर मात्र वाशिमच्या विश्रामगृहामध्ये आहे, विश्रामगृहात मुक्कामी आहे। तर सुहास दिवसेंवर पूजा खेडकर यांनी छळाचा आरोप केला होता आणि तक्रार केलेली होती। आज पूजा खेडकर आपला जबाब नोंदवणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर एकीकडे पूजा खेडकर यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत आणि त्यातच त्यांनी सुद्धा एक तक्रार केलेली होती पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आणि जे आरोप केले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर या वाशिमच्या विश्रामगृहामध्ये मुक्कामी असताना दुसरीकडे पुणे पोलिसांनी त्यांना जबाब नोंदवण्यासाठी नोटीस बजावलेली आहे। त्यामुळे आता जबाब नोंदवणार का पूजा खेडकर असा सवाल उपस्थित होतोय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोपाल व्यास आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेले आहेत। गोपाल, काय सांगाल? पूजा खेडकर यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत, त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी सुद्धा आधीच संपुष्टात आला आहे आणि असं असताना त्यांनी जे आरोप केले होते पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर त्यासंबंधी नोटीस बजावल्याचं कळत आहे। पण पूजा खेडकर यांचा मुक्काम मात्र वाशिम मध्ये आहे, विश्रामगृहामध्ये आहे। अशामध्ये त्या पुण्याला जाऊन जबाब नोंदवणार का असा सवाल आहे। काय अपडेट्स? नक्कीच फरा पाहायला गेलं तर पूजा खेडकर ह्या वादग्रस्त अधिकारी म्हणून चर्चेत आहेत। त्यांची पुणे येथून वाशिम येथे उचलबांगडी करून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू करून घेण्यात आलं होतं। मात्र काही दिवस त्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी चाललं, मात्र कालावधी होण्याआधीच त्याचं प्रशिक्षण जे थांबवण्यात आलेलं आहे आणि 23 तारखेला त्यांना मसुरीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यामुळं एकंदरीत पाहिलं तर ते मसुरीला जाणार का आणि तिथं हजेरी लावणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे त्यांनी पुणे येथील जिल्हाधिकारी यांच्यावर एक तक्रार दाखल केली होती आणि त्याच तक्राराच्या अनुषंगाने काल वाशिम पोलीस जे ते शासकीय विश्रामगृह येथे येऊन पूजा खेडकर यांना नोटीस दिली आणि आज पुणे येथे हजर राहण्यासाठी सांगितलं आहे। मात्र एकंदरीत बघायला गेलं तर पूजा खेडकर या विश्रामगृहातील बंद खोलीतून बाहेर पडायला तयार नाहीत। त्यामुळे हे पुणे येथे जाऊन आपला जबाब नोंदवतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। फरा निश्चितच गोपाल, आता पूजा खेडकर पुण्याला जाणार का ते बघावं लागेल, जबाब नोंदवणार का आणि जर नोंदवला नाही तर पुढे नेमकं काय होईल तेही बघावं लागणार आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये एकूणच गुंता वाढत चालल्याचं पाहायला मिळते। या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।